आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। मराठवाड्यासह राज्यातील जवळपास 29 जिल्ह्यात पावसाने अतिवृष्टीच्या रूपाने कहर केला। यात लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेली, नष्ट झाली, तितकीच किंबहुना जास्तीची जमीन खरडून गेली। शेतीला जाणारे रस्ते पुलासह वाहून गेले। शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागला। सरकारने 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर केले। राज्यातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही। रब्बीचे जाहीर केलेले अनुदान जमा झालेले नाही। KYC, फार्मर ID यांच्या तांत्रिक अडचणी येत आहेत। खरडून गेलेली जमीन, मृत जनावरे, बुजलेल्या विहिरी यांचे नुकसान भरपाई मिळालेली नाही। या संदर्भात उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत सरकारकडे शेतकरी महामंडळ स्थापन करण्यात यावे, शेतकरी आणि शेती विषयावर 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे। उमरगा धाराशिव संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अध्यक्ष महोदय, आजची तारीख 12/12/25 देशाचे माजी कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 85वा वाढदिवस आज होतो आहे। हे यासाठी सांगायचं आहे की आमच्या भागामध्ये भूकंप झाला 1993 30 सप्टेंबर आणि लगेच 24 ऑक्टोबरला त्या ठिकाणी पुनर्वसनाचं काम सुरू झालं होतं। या राज्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस सुरू झाला, पॅकेज घोषित झालं। आज डिसेंबर 12 तारीख आहे, तरी देखील शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही, ती मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांसाठी अनेक मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या, त्यात विशेष अशी मागणी मी या ठिकाणी आपल्या समोर करत आहे। शेतकऱ्यांसाठी कृषी महामंडळ स्थापन करावे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 3 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, शेतकऱ्यांना कमीत कमी सलग 10 तास वीज दररोज मिळावी। शेतकऱ्यांबद्दल एका कवीने असं म्हटलेलं आहे की देश डिजिटल झाला तरी भाकरी ऑनलाईन येत नाही, शेतकरी जगवतो देशाला तरी श्रेय मात्र घेत नाही। दिवस बळीराजाचे यावेत, त्याचे सारे सण चांगले जावेत, राज्य अन्यायाचं जावं, राज्य बळीराजाचं यावं। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।